नमस्कार प्रेक्षको, हॅलो डॉक्टर या प्रायोजित कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर आकाश हरिश्चंद्र मस्के तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. प्रेक्षको, हल्लीच्या धावपळीच्या युगामध्ये बऱ्याच वेळा असं बघतो आपण की फास्ट फूड, अवेळीचं जेवण आणि चमचमीत खाद्यपदार्थाचं सेवन खूप जास्त प्रमाणात वाढलं आहे, ज्याच्यामुळे बऱ्याचदा पोटांचे आजारसुद्धा होतात. पचन व्यवस्थित जर झालं नाही तर बाथरूममध्ये शौचास फार काळ कुंथावेसुद्धा लागतं. हेच जर वारंवार घडत असेल तर आतडे दुर्बल होतात आणि त्यामुळे निर्गच्छती गुदमवही म्हणजेच गुदभ्रंशसारखे आजारसुद्धा उद्भवू शकतात. रुग्णांना या आजारामध्ये गुदभागातून अंग बाहेर येत आहे असं जाणवतं. या आजारावरती बऱ्याचदा ऑपरेशनचा सल्लाही दिला जातो. तर आता तुमचा प्रश्न असेल की हे जर ऑपरेशन टाळता आलं तर किती छान नाही का? तर याच अनुषंगाने आपण आजचा विषय निवडला आहे. पाहूया आजचा विषय काय आहे ते. विषय आहे ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद, गुदभ्रंश, अंग बाहेर येणे. पुन्हा एकदा आपण विषय पाहूया. ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद, गुदभ्रंश, अंग बाहेर येणे. आणि या विषयावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आयुर्वेदाचार्य, आयुर्विद्या पारंगत वैद्य समीर गोविंद जमदग्नी सर. सर नमस्कार. नमस्कार. महाराष्ट्राला सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे सरांचं. तरीही नव्या दर्शकांसाठी मी पुन्हा एकदा सरांची ओळख सांगतो. सर हे गेल्या 35 वर्षापासून मुंबई व पुणे येथे यशस्वी आयुर्वेद चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. श्री विश्ववती आयुर्वेदिक रुग्णालय कोल्हापूर तसेच नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी येथे सर प्रमुख चिकित्सक म्हणून काम करतात. कॅन्सर, हृदयरोग, क्रिटिकल इलनेसेस, वंध्यत्व, गतिमंदत्व, मतिमंदत्व, पर्सनॅलिटी डिसऑर्डर या व इतर आजारांवर उपचारांमध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार, साहित्य, क्रीडा, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती त्यांचे आयुर्वेदिक उपचार घेत आहेत. सरांच्या दवाखान्यामध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि सल्ल्याने सर्व आजारांचे निदान व उपचार करण्यासाठी तसेच वेळेचा अपव्यय टाळून रुग्णांच्या सोयीसाठी एक्सपर्ट डॉक्टरांची टीम सतत कार्यरत असते. वैद्य समीर जमदग्नी सरांकडे श्री विश्वामृत आयुर्वेद अध्ययन या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने आयुर्वेदाचे शिक्षण विनामूल्य दिले जाते. सरांची ओळख तर आपल्याला झालीच आहे, पण प्रेक्षको, हॅलो डॉक्टर हा जो कार्यक्रम आहे हा तुमचा आहे आणि म्हणूनच तुमचा सहभागसुद्धा आम्हाला तितकाच महत्त्वाचा आहे. प्रेक्षको, एक अतिशय आनंदाची बातमी आहे. आदरणीय वैद्य समीर जमदग्नी सर आणि आदरणीय वैद्या श्रुती जमदग्नी मॅडम ह्या उभयंताच्या आयुर्वेद क्षेत्रातील अति उत्कृष्ट कामगिरीबद्दल माननीय श्री विष्णुदेव वर्मा महामहिम राज्यपाल तेलंगणा राज्य यांच्या शुभ हस्ते राज्यस्तरीय धन्वंतरी जीवन गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. सर, सह्याद्री वाहिनीतर्फे तसेच हॅलो डॉक्टरच्या संपूर्ण टीमतर्फे आपले खूप 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 अभिनंदन आहे. हो, धन्यवाद. चला तर वळूया आजच्या कार्यक्रमाकडे. आजचा आपला विषय आहे सर गुदभ्रंश. तर सर, गुदभ्रंश म्हणजे नेमके काय आणि पाळीची जागा बाहेर येणे तसेच अंग बाहेर येणे याबद्दल आयुर्वेदामध्ये काय संकल्पना सांगितली? बरोबर आहे. खूप छान प्रश्न विचारला आकाश तू. कसं आहे की गुदमार्ग असं म्हटलं की आयुर्वेदाचा टेक थोडासा वेगळा पडतो, आधुनिक शास्त्राचा थोडा वेगळा पडतो. तर रेक्टम आणि एनल कॅनल हे आधुनिक शास्त्राने वेगळं धरलेलं आहे आणि ते बरोबरही आहे. तर उत्तरगुद आणि अधरगुद अशा पद्धतीने शब्द जे आहेत ते संस्कृतमध्ये आपण आयुर्वेदाच्या हिशोबाने बघत असतो. तर गुद हा मार्ग जो आहे तो महास्रोतस किंवा पचनसंस्था जी आहे त्याचं दुसरं तोंड आहे. हे एक पहिलं मुख फिकोरलूड ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीने. आणि एकंदरीत जर त्रिकास्तीचा विचार केला, सॅक्रल बोनच्या साधारण S3 जो फ्युजन झालेला व्हर्टिब्रा आहे त्याच्यापासून खाली जे आहे त्या रेक्टमची सुरुवात झालेली असते. साधारण हा 12 सेंटीमीटरचा मार्ग आहे आणि त्याच्या पुढं एनल कॅनल जो आहे ना तो साधारण 4 सेंटीमीटरचा आहे. 12 सेंटीमीटरचा जो पहिला रेक्टमचा मार्ग आहे त्याचा व्यास जो असतो तो साधारण 4 सेंटीमीटर इतका असतो. तर या गोष्टी महत्त्वाच्या काय आहेत, त्या या डायमेन्शनल चेंजेस ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात येतात आणि मला येणारी लक्षणं खूप त्रासदायक होत असतात. आता शौचाच्या मार्गाला एवढं काय महत्त्व द्यायचं असं वाटतं. खाल्लेला एक कधीतरी ते बाहेर पडेल असा विचार करणारे खूप लोक असतात, पण असं नाही आहे लोक.
मर्म जी सांगितलेली आहे 107 मर्म शरीरातली त्यातलं गुद हे मांस मर्म म्हणून सांगितलेलं आहे आणि सद्य प्राण हर मर्मामध्ये ती योजना उल्लेख केलेला आहे ग्रंथकारांनी. म्हणजे ॲक्सिडेंट वगैरे कधी झाला आणि शौचाच्या जागेला जर मार लागला किंवा तिथं कट जर गेला ना तर माणूस तत्क्षणी मरू शकतो, मान टाकू शकतो. एवढं हे मर्म महत्त्वाचं आहे, मांस मर्म आहे. मांस मर्म असं म्हटल्यानंतर मांसाची ट्रीटमेंट जी आहे ती शस्त्र, क्षार, अग्नी आणि औषध. म्हणजे क्षार कर्म करणं, अग्निकर्म करणं, औषधं देणं, शस्त्रकर्म करणं हे तिथं करायला बऱ्याच वेळा लागत असतं. पण त्याच्या आतताईपणा करून घाई करणं हे मात्र करून चालत नाही. वाताची जी वेगवेगळी स्थानं सांगितलेली आहेत त्याच्यात पक्वाधानम विशेषतः असं जे म्हटलेलं आहे त्या पक्वाशयाचा एक भाग म्हणजे जेव्हा येतो म्हणजे गुदमार्ग आहे आणि ते वाताचं स्थान आहे. तिथं पुरुष म्हणजे मळ किंवा विष्ठा तयार होत असते. अवष्टंभ हा पुरुष असते असं काम सांगितलेलं आहे. अवष्टंभ म्हणजे काय तर आधार देणं, कशाला शरीराला आधार देणं हे मळाचं काम आहे. म्हणजे शौचाला जर 40 वेळा झाली तर माणूस कसा गर्भगळीत होतो त्यावेळेला तुम्हाला हे काम लगेच पटकन समजून येईल. आणि दुसरं म्हणजे अग्नीचं अवष्टंभन करणं किंवा अग्नीला आधार देणं हे सुद्धा जठाराला आधार देणं हे त्याचं काम आहे. तर हे जर लक्षात घेतलं तर गुदमार्गाचं महत्त्व तुम्हाला आता समजेल. अंग बाहेर येणं हा प्रयोग जो आहे ना तो शौचाच्या मार्गासाठी युज्युअली करतात आणि मायांग बाहेर येणं म्हणजे वजायनल प्रोलॅप्स जो आहे ना तो बऱ्याच वेळा धरला जातो. त्याचा विचार आपण वेगळ्या एका याच्यामध्ये व्याख्यानमालेमध्ये आपण करणार आहोत. आत्ता जो विषय आहे तो त्यामध्ये आपण गुदमार्गाचं वर्णन जे आहे ना तेच मोठ्या प्रमाणावरती करणार आहे. थोडासा भाग बाहेर येणं आणि खूप भाग तो शौचाचा बाहेर येणं ही जी प्रक्रिया आहे ना ती लक्षात घेता स्रंस, भ्रंश अशा पद्धतीचे शब्द वापरले जातात. वाताचे जे गुण आहेत ना तत्र वृक्षो लघु शीतः खरा सूक्ष्मश्च लोनिलः ह्याच्यामध्ये स्रंस, व्यास, वेधस्वाप, सादरकुतोदभेदनम अशी त्याची लक्षणं सांगितलेली आहेत वाताच्या प्रकोपाची किंवा वृद्धीची. त्यात पहिलंच लक्षण जे आहे ते स्रंस असं सांगितलेलं आहे. कोणताही अवयव हा शरीरात कुठं स्टेपल करून ठेवलेला नाही आहे. त्यामुळे तो हल्ला तिथून च्युत झाला खाली आला की त्याला आपण स्रंस किंवा भ्रंश या कॅटेगरीमध्ये घालत असतो. आणि हे सगळं लक्षात घेतलं तर पक्षव जो होतो अर्धांग लुळपणे ज्यात खांदे वगैरे माणसं खाली असे ढिले सोडतात तर तो सुद्धा स्रंस आहे. घृतवारद तनो वायू शिरा स्नायू विशेषचे असं म्हटलेलं आहे आणि संधिवंदान विमोक्षयन असं म्हटलेलं आहे. तर ही संप्राप्ती किंवा पॅथोफिजिओलॉजी जी आहे ती शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होते पण मॅनिफेस्टेशन कुठेही जरी असलं तर त्याच्या मागचा सिक्रेट दोष जो असतो तो वातदोष असतो. हे जर लक्षात घेतलं तर हा भाग जो आहे तो स्पष्ट होतो. मग ह्याच्यामध्ये कसं होतं की साधारण भारताच्या लोकसंख्येच्यामध्ये 1.5 to 6.5पर्यंतचे पर्सेंटेजमधले लोक जे आहेत ना ते यांनी इन्व्हॉल्व झालेले असतात या आजारामध्ये. नॉर्थ इंडियन्स जास्ती या आजाराला बळी पडतात साऊथ इंडियन लोकांच्यापेक्षा. आणि याच्यामध्ये स्त्रियांचं आणि वृद्धांचं प्रमाण जास्ती असतं. 80 वर्षाच्या पुढचा माणूस असेल तर त्याला प्रोलॅप्स असण्याची शक्यता ही जास्ती असते. लहान मुलांना अशक्तपणामुळे हा प्रकार घडू शकतो. तर हा आढळ जो आहे ना तो सुद्धा आपल्याला त्या पद्धतीने लक्षात घेता येतो. तर शौचाच्या मार्गाला दुर्बलत्व येणं, मज्जातंतूंच्या हिशोबाने, मांसाच्या हिशोबाने किंवा आघात होणं आणि तो भाग जो आहे तो शरीरातनं प्रोटिजनच्या स्वरूपात बाहेर येणं असं एकंदरीत जे स्वरूप आहे ना तर ह्या आजाराचं आपल्याला सांगता येईल. हे थोडक्यात त्याची व्याख्या आपल्याला समजली, याचं स्वरूप समजलं, गुदमार्गाचं महत्त्व काय हे समजलं. त्यामुळे उठसूट एकदम ऑपरेशन करावं असं करू नये. हृदयावरची ऑपरेशन्स, सांध्यांच्यावरची ऑपरेशन्स, गुदमार्गावरची ऑपरेशन्स ही मर्म आहे शरीरातली. मर्म म्हणजे असे व्हायटल पॉईंट की ज्याच्या ठिकाणी प्राण राहतो आणि तो प्राण जर तिथं राहत असेल तर किती तुम्ही ॲनेस्थेसिया वगैरे देऊन ऑपरेशन्स जरी करत असला तरी ऑपरेशन टाळण्याच्या हिशोबाने पहिले प्रयत्न व्हायला पाहिजेत. आणि नंतर त्या प्राणाचं रक्षण करून खूपच तुम्हाला गरज पडणार असेल तोही विषय पुढे येणारच आहे आपला की ऑपरेशन केव्हा करावं लागतं त्यावेळेला आयुर्वेद काय करू शकतो आणि ऑपरेशन करायचं झालं तर प्री ऑपरेटिव्ह आणि पोस्ट ऑपरेटिव्ह काय काळजी घ्यायची हा सगळा जो भाग आहे ना तो आपण याच्यामध्ये बघणार आहोत. ओके सर, हा जो आजार आहे गुदभ्रंश हा गुदभागी असल्या कारणाने बऱ्याच वेळात याच्याबद्दलची चर्चा होत नाही किंवा जनसामान्यामध्ये एकमेकांसोबत याच्याबद्दलची उहापोह होत नाही. बरोबर आहे. तर माझा प्रश्न असा आहे की जनसामान्यामध्ये हा जो प्रकार आहे हा किती प्रमाणात आढळतो, हा आजार किती प्रमाणात असतो? बरोबर. आता मी जसं म्हटलं तसं 1.4 to 6.4 पर्यंत हे लोक जे आहेत ना भारतातले ते या आजाराने ग्रस्त आहेत असं आपल्या लक्षात येतं. आणि साधारण स्त्रियांना हा आजार जास्ती होतो, वृद्धांना हा जास्ती होतो आणि 80 वर्षाच्या पुढं पडून राहिलेले जे बेड रिडन लोक आहेत ना त्यांना अचानक हा आजार झालेला आपल्याला नंतर आढळून येतो. कारण तड्याची ताकद ही कमी झालेली असते, त्याच्याबरोबरीनं मज्जातंतूंचा जो फ्लो आणि उत्तेजना जी पाहिली असते ती प्रॉपर मिळत नाही आणि मसलची ताकद कमी झाल्या कारणानं ते अंग बाहेर येणं आणि कुंथण्याची प्रक्रिया जास्ती होणं
याच्यामुळे हा प्रकार व्यवहारामध्ये जास्ती आढळतो. शौचाच्या मार्गामध्ये काही झालं तरी लोक त्याला मूळव्याध म्हणतात. तिथं त्वचारोग असला तरी मूळव्याध म्हणतात, मूळव्याध असतील तरी मूळव्याध म्हणतात, फिशर असलं तरी मूळव्याध म्हणतात. त्यामुळे लोकांचं कितीही शिक्षण झालेलं असलं ना तर काही बाबतीत ते एकदम बाळबोध असतात. तर वैद्याने उठून ते एनल एक्झामिनेशन करणं हे खूप गरजेचं असतं. तर त्याचं निदान व्यवस्थित होऊ शकतं आणि त्याची उत्तर मिळू शकतात. दर्शक हो, सरांनी सांगितलं आहे की हा आजार एवढा जास्त प्रमाणात जर आढळतोय तर नक्कीच त्याचे जे कारणे असतील तेही त्याच प्रमाणात असतील. तर ती कारणे कोणते ते जाणून घेऊया सर. काय कारणे आहेत या आजाराची? आता आजाराचं स्वरूप जर लक्षात घेतलं ना तर प्रत्येक आजाराला खाण्याचं काहीतरी कारण असतं, पिण्याचं काहीतरी कारण असतं, व्यसनाची काही कारणं असतात, आपण जे वागतो किंवा विहार ज्याला म्हटलं त्याची काही कारणं असतात, काही औषधांच्यामुळं माणसं आजारी पडतात आणि काही आजारामुळं दुसरे आजार उत्पन्न होतात. त्याला व्याधी संकर असं म्हणतात किंवा व्याधीचा उपद्रव किंवा कॉम्प्लिकेशन असं म्हणतात. तर ह्याच्यामध्ये आपण जर विचार करायला झालं तर अति स्निग्ध अन्न खाणं, अतिगुरू म्हणजे पचायला जड अन्न खाणं, अतिरुक्ष अन्न खाणं, अतिशीत अन्न खाणं असं जर एखादी व्यक्ती करत असेल ना तर त्याचा याठागणीवरती परिणाम होऊन नंतर हळूहळू जे तुमच्या आतडी आहेत ना त्याचं ताकद कमी व्हायला लागते आणि वय वाढेल तसा हा त्रास तुम्हाला व्हायला लागतो. बऱ्याच लोकांना मलावष्टंभाची किंवा कॉन्स्टिपेशनची सवय असते. बऱ्याच लोकांना मज्जातंतूंचे काही आजार असतात. इलस डनलास सिंड्रोम नावाचा एक सिंड्रोम आहे. तो कनेक्टिव्ह टिश्यू डिसऑर्डरशी संबंधित असा आजार आहे किंवा मार्फन सिंड्रोम म्हणून एक आजार आहे असा जो या कनेक्टिव्ह टिश्यू डिसऑर्डरशी संबंधित असा असतो. तर त्याच्यामध्ये सुद्धा मज्जातंतूचं बळ कमी होतं आणि तुमचा शौचाचा मार्ग जो आहे तो हळूहळू बाहेर यायला लागतो. बऱ्याच वेळा याच्यामध्ये अनुवंशिकतासुद्धा आढळून येते. बऱ्याच वेळा असं होतं की प्रवाहिका म्हणजे कुंथण्याची सवय जशी असते ना तसं बऱ्याच लोकांना कुंथत असताना प्रवाहन आणि प्रवाहिका नावाचा आजार मागं लागतो आणि आव पडायला लागते आणि आव पडण्याचा हा जो त्रास आहे त्याला आपल्या आयुर्वेदामध्ये प्रवाहिका असं म्हटलेलं आहे. अतिसार किंवा खूप जुलाब होणं असं ज्यावेळेला होतं ना त्यावेळेसुद्धा हे प्रकरण होऊ शकतं. पाठीच्या मणक्याशी संबंधित आजार असणं, स्पायना बायफिड असणं, बटरफ्लाय व्हर्टिब्रा असणं किंवा हेमी व्हर्टिब्रा असणं असं जर असेल ना तर त्याचा परिणाम तुमच्या शौचाच्या मलप्रवृत्तीवरती होतो. खोकला खूप आहे, ॲबडॉमिनल प्रेशर तुमचं खूप वाढतं आहे, शिंका तुम्हाला खूप येत आहेत तर त्याचा परिणाम जो आहे तो गुदभ्रंशावरती बऱ्याच वेळा होऊ शकतो. पॅरासाइट जे असतात ना मनातले जे वेगवेगळे जंतू असतात, ज्या बुरशी असतात त्याचा परिणाम तुमच्या मलावरती आला की त्याचा तुमच्या आतड्यांच्यावरती येतो आणि गुदमार्गावरती येतो आणि त्यामुळे तुम्हाला प्रोलॅप्ससारखा त्रास होऊ शकतो. परिकर्तिका किंवा फिशर जे आहेत ना ते खूप मोठ्या प्रमाणावरती वाढायला लागल्यानंतर सुद्धा बऱ्याच लोकांना हा त्रास होतो असं दिसतं. स्मोकिंग हे अतिशय भयंकर वाईट प्रकरण आहे. त्यांनी फुफ्फुसं खराब होतात, हृदय खराब होतं, पण कनेक्टिव्ह टिश्यू डिसऑर्डर त्यांनी लवकर मागं लागतात आणि स्मोकिंग तुम्ही तोंडाने करताय वरती परंतु शौचाच्या मार्गातली ताकद तुमची कमी होते, सेक्शुअल पॉवर तुमची कमी होते, अशा अनेक गोष्टी त्यातनं घडत असतात. मद्यपान जास्ती करणं यांनीसुद्धा हाच प्रकार घडत असतो. गर्भिणी आहे एखादी स्त्री तर तिच्या शरीरामध्ये प्रोलॅप्स होण्याची शक्यता जी आहे ना ती खूप मोठ्या प्रमाणावरती असते आणि IBS आहे, इरिटेबल बॉईल सिंड्रोम किंवा इन्फ्लेमेटरी बाउल डिसीज आहे ह्याच्यामध्ये किंवा अल्सरेटिव्ह कोलायटिससारखा त्रास आहे तर त्याच्यामध्ये तुमच्या आतड्याची ताकद जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावरती कमी होते. आणि बऱ्याच वेळा असं होतं की खूप व्यायाम करणं किंवा अजिबात व्यायाम न करणं, बैठी जीवनशैली, वजनं खूप मोठ्या प्रमाणावरती उचलणं असं जर करायला लागलं तर त्याचा परिणाम तुमच्या आतड्यावरती येत असतो. कारण तुम्ही श्वास रोखून ह्या सगळ्या गोष्टी करता आणि त्याचं प्रेशर ॲबडॉमिनल प्रेशर तुमचं वाढतं आणि तसं झालं की तुम्हाला हार्नियासारखे त्रास किंवा एनल प्रोलॅप्ससारखे त्रास होतात. तर ही काही कारणं आपण बघून घेतली. ओके सर, तुम्ही गुदभ्रंशाची कारणे सांगितली तर या हेतू सेवनामुळे कोणकोणते लक्षणं उद्भवतात त्याबद्दल जरा मार्गदर्शन करा. हो, आता कसं आहे हे सगळं जे प्रकरण आहे ना ते या पद्धतीने आजार शरीरामध्ये उत्पन्न व्हायला लागले की त्याची एक विविक्षित घटना घडून येते शरीरामध्ये ज्याला आपण संप्राप्ती असं आयुर्वेदामध्ये म्हणतो. तर ही कारणं झाली की काय व्हायला लागतं तुमच्या कटिराचा फ्लोअरचा जो भाग आहे मसलचा तो वीक व्हायला लागतो. तो वीक व्हायला लागला की आतड्याची जी आतली ताकद आहे ती कमकुवत व्हायला लागते, त्याचं प्रेशर येत नाही आणि त्याला जे लेवेटर ॲनी नावाचा जो मसल आहे किंवा आपल्या शरीरामध्ये इतर गुदमार्गाला धरून ठेवणारे जे मसल्स आहेत ते वीक झाले की ते गुदमार्ग जो आहे तो खाली यायला लागतो आणि त्याच्याबरोबर आतड्याच्या आतलं जे अस्तर आहे त्याच्यामध्ये जर क्लीनता वाढायला लागली तर मग काय व्हायला लागतं मज्जातंतूंचाही परिणाम त्याच्यावरती येतो आहे. मसलसुद्धा वीक झालेली आहेत, मळाचं प्रेशर वाढतं आहे आणि पोटातलं प्रेशर वाढल्या कारणानं मग व्हायला काय व्हायला लागतं की तुमच्या शरीरामधनं मळ बाहेर पडण्याची जी प्रवृत्ती आणि जे कर्म आहे ते कठीण व्हायला लागतं आणि तुम्ही जास्ती कुंठायला लागता आणि मग तो अवयव जो आहे तो हळूहळू बाहेर यायला लागतो. हे एकदा व्हायला लागलं की मग त्याच्यातनं काही विविक्षित लक्षणं जी आहेत ना ती शरीरामध्ये उत्पन्न व्हायला लागतात. त्याच्यामध्ये पहिलं लक्षण असतं की अंग बाहेर येणं, गाठ दिसायला लागते, त्याच्याबरोबरीनं मग तुम्हाला वेदना तीव्र असू शकतात,
तुम्हाला रक्तस्राव खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, तुम्हाला कळत न कळत मलप्रवृत्ती व्हायला लागते किंवा गॅसेस 4 लोकांच्या तुमचे पास व्हायला लागतात. असं व्हायला लागलं की मग तुमचा कॉन्फिडन्स लेवलही कमी व्हायला लागते, मनाची अस्वस्थता जी आहे ती वाढायला लागते. शौचाच्या ठिकाणी गुदकंडू हे लक्षण येऊ शकतं, गुददाह हे लक्षण येऊ शकतं, गुदगौरव म्हणजे तिथं जडपणा जो आहे तो तुम्हाला जाणवू शकतो, गुदसंकोच हे सुद्धा लक्षण त्यामुळे उत्पन्न होऊ शकतं. शौचाला चपटी व्हायला सुरुवात होते, त्याचं रिव्हर्स प्रेशर आल्या कारणानं तुम्हाला ऊर्ध्ववात म्हणजे ढेकरा खूप यायला लागतात, उदरशुलासारखे त्रास व्हायला लागतात. तर अशी काही लक्षणं जी आहेत ना ती ह्याच्यामध्ये आपल्याला व्यवहारामध्ये दिसतात असं आढळतं. बरोबर. सर, जनरली असं आढळून येतं की असा एखादा कोणता मोठा आजार असला की त्याच्यामध्ये त्याचे उपद्रवसुद्धा असतात. बरोबर तर या आजाराला असे कोणते उपद्रव आहेत का? बरोबर आहे. कसं होतं की हा आजार एकदा असा या पद्धतीने उत्पन्न व्हायला लागला ना की मग शरीरामध्ये उत्पन्न होणारं जे उदावृत्त नावाचं प्रकरण आयुर्वेदाने जे सांगितलेलं आहे, ज्याच्यामध्ये मलद्वारामध्ये मळ अडकणं किंवा त्याच्याबरोबरीनं तुमच्या शरीरामध्ये कृमी असणं आणि कृमींच्यामुळे अवरोध उत्पन्न होणं किंवा इतर ऑब्स्ट्रक्शन्स उत्पन्न होणं, जसं आता गुदभ्रंशाचं आपण सांगितलं तसं, ह्याचा परिणाम होऊन तुम्हाला रिव्हर्स फ्लो जो आहे ना तो वरती यायला लागतो आणि तो वाताचा असल्याकारणानं तुमच्या हृदयावरती त्याचा परिणाम होऊ शकतो, तुमच्या मस्तिष्कावरती त्याचा परिणाम होऊ शकतो आणि तुमच्या वृक्कावरती या बस्तीवरती सुद्धा त्याचा परिणाम होतो आणि त्यातनं काही विविध लक्षणं जी आहेत ना ती उत्पन्न व्हायला लागतात आणि तीच आपण कॉम्प्लिकेशनच्या हिशोबाने बघणार आहोत. बरोबर. प्रेक्षक हो, चर्चा रंगत आली आहे, आपण ही चर्चा पुढे नेणारच आहोत. त्यानंतर अजून आपण सरांनी काही आपल्यासाठी आरोग्यदायी टिप्ससुद्धा आणले आहेत, त्यासुद्धा पाहणार आहोत, पण एक छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल आयडी श्रीविश्वामृत@gmail.com. विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल आयडी श्रीविश्वामृत@gmail.com. विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल आयडी श्रीविश्वामृत@gmail.com. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. सरांनी आपल्यासाठी काही आरोग्यदायी टिप्स आणले आहेत. ते टिप्स कोणते पाहून घेऊया आपण. टिप नंबर 1 आहे, घराण्यामध्ये रक्तदाब, मधुमेह, काही विशिष्ट कॅन्सर, दमा असे अनुवांशिक आजार असलेल्या जोडप्यांनी लग्नानंतर पंचकर्मपूर्वक आयुर्वेदीय उपचार केल्यास त्यांना व त्यांच्या मुलांना अनुवांशिक आजार उत्पन्न होण्याची शक्यता खूपच कमी होते. टिप नंबर 2 आहे, मधुमेहामध्ये रक्तातील आणि लघवीतील साखर कमी होण्यासाठी कडुनिंब, चिंच आणि बेलाची पाने यांचा रस प्रत्येकी 5-5 ml घेतला एकत्रित करून सकाळ संध्याकाळ 2 वेळा हे घ्यावं. यासह सर्वांगासन, चालण्याचा व्यायाम आणि ज्वारी, सातू, बाजरी, नाचणी या अन्नाचे सेवन करावे. याने अप्रतिम फायदा होतो. तर आपल्याला आरोग्यदायी टिप्स मिळालेल्या आहेत. आपण त्याचा अवलंब करावा. आपल्या आयुष्यामध्ये त्याचा फायदा नक्कीच होईल अशी मी आशा बाळगतो. आपण विषयाकडे वळूया. सर, आपण गुदभ्रंशाबद्दल बोलतोय, तर या आजाराचे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत का? कसं होतं, कॉम्प्लिकेशन्स या हिशोबाने आहे की शौचाचा मार्ग हा खालचा मार्ग असल्याने तो जर बंद झाला, ऋग्वेदात असं वर्णन आहे की शरीर हा दुर्ग आहे आणि त्याचे जे बुरुज आहेत ना ते 4 बुरुज आहेत. आणि ते कोणते आहेत तर एक म्हणजे मुख मार्ग आहे, दुसरा नासा मार्ग आहे, तिसरा गुदमार्ग आहे आणि मूत्रमार्ग आहे.
हे 4 मार्ग जर तुम्ही व्यवस्थित बुरुज ठेवले तर तुमचा देहाचा जो दुर्ग आहे तो पडत नाही, असं वर्णन ऋग्वेदामध्ये आलेलं आहे. तर त्यातला एक मार्ग जो आहे तो गुदमार्ग आहे आणि तिथं जर अशी कॉम्प्लिकेशन्स यायला लागली तर मग त्याचा परिणाम तुमच्या मलप्रवृत्तीवरती होतो. मलप्रवृत्तीवरती परिणाम झाल्यानंतर मळ पडून राहायला लागला तर त्याची यातली जी विष आहेत ती रिॲब्झॉर्ब होतात आणि शरीरामध्ये काही .नॉट मायक्रो मिलीग्रॅम एवढी विष जरी वाढली तरी तुमच्या शरीरात कॅन्सरसारखे भयावह आजार उत्पन्न होऊ शकतात किंवा न्यूरोट्रान्समिटरवरती त्याचा परिणाम उत्पन्न होऊ शकतो. ऑक्सिजन प्युअर ब्लड हा एक वेगळा भाग आहे आणि मळातलं दूषित पाणी जर शोषलं गेलं तर त्याचा परिणाम हा खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्या मेंदूवरती आणि रक्तावरती येतो. तुम्हाला कल्पना असेल म्हणून सांगतो की मळाचा जो स्नेह आहे, स्निग्धांश आहे ना, तो मज्जेचा मल म्हणून आयुर्वेदाने सांगितलेला आहे, मज्जेचा स्नेह सांगितलेला आहे. आणि ही मज्जा ब्रेनमध्ये जास्त मोठ्या प्रमाणावरती असते आणि गृहिणीमध्ये असते. कारण तुमचं गृहिणी म्हणजे लहान आतड्यातलं पचन विकृत होतं, तुमच्या न्यूरोट्रान्समिटरवरती त्याचा परिणाम होतो आणि तुमच्या मस्तिष्कावरती त्याचा परिणाम होतो. आणि त्यामुळे मलप्रवृत्तीचा संबंध हा साक्षात आपल्या वातदोषाशी आहे आणि नियंता प्रणिताचे मनसा असे वाताचे गुण सांगितलेले आहेत. त्यामुळे बऱ्याच लोकांना शौचाला गेल्यानंतर आणि पोट साफ झाल्यानंतर तिथं नवीन नवीन चांगले विचार सुचतात. सायंटिस्ट लोकांना असं होतं. याचं कारण काय, मेंदूला आणि मनाला आणि रक्ताला विमलत्व प्राप्त होतं आणि त्यामुळे ह्या गोष्टी घडत असतात. तर हे एवढं जर प्रकरण महत्त्वाचं असेल तर तिथं अटकावा झाला तर त्याचा उदार म्हणून परिणाम येतो. हृदय, वृक्क आणि मेंदू ह्याच्यावरती आपल्या मलप्रवृत्तीचा खूप जबरदस्त परिणाम येत असतो. चरकाचार्याने असं सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये की वेगाचं धारण करू नये. मूत्र आणि मलमार्ग जो आहे ना, त्यातनं जे दोष बाहेर पडायला पाहिजेत ते वेळच्या वेळी बाहेर पडायला पाहिजेत. शौचाला लागलेले असताना जायचं नाही आणि लागलेली असताना अडवायची नाही, असं जे सांगितलेलं आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे आणि ते जर पाळलं गेलं तर मोठमोठे आजार उत्पन्न होत नाहीत. तर हा एक महत्त्वाचा कॉम्प्लिकेशनचा भाग झाला. पण बाहेर आलेला जो गुदमार्ग आहे त्याला जर जखमा झाल्या तर मग त्याच्यामुळे काय होतं, तिथं छिद्रसुद्धा पडू शकतं आणि मोठा आजार जो आहे पेरिटोनायटिस वगैरे होऊ शकतो. तर हा एक भाग आहे. तिथं गँग्रीन होऊ शकतं, तिथं संसर्ग उत्पन्न होऊ शकतो आणि पस फॉर्मेशन होऊ शकतं. तर गुदमार्ग नुसता बाहेर आला असंच ते प्रकरण नाही आहे. गुदमार्ग हळवा झाला तर सारखं शौचालय जायची फिलिंग जी आहे ती राहते आणि शौचालय राहायची अशी फिलिंग सारखी व्हायला लागली, मूत्रप्रवृत्ती सारखं फिलिंग राहायला लागलं तर त्याला कृत्यापी अकृत संज्ञात असं म्हटलेलं आहे. आणि ते प्रकरण जे आहे ना ते खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला लक्षात घ्यायला लागतं, कारण नंतर त्या ठिकाणची संज्ञा गेल्या कारणानं कॅन्सरसुद्धा त्या ठिकाणी उत्पन्न होऊ शकतो. तर हा कॉम्प्लिकेशनचा भाग आपण जो बघतोय ना तो नंतर पुन्हा पुढं मी सांगेन. ओके. आपल्याला एक फोन कॉल आलेला आहे. मंगला आपटे पुणे इथून कॉल करतायत. तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हां, नमस्कार मंगला ते. नमस्कार, मी पुण्याला मंगल आपटे बोलते. मला असं विचारायचं आहे, जो बाहेर येतो तर तो बाहेर आल्यानंतर आपण त्याला मलम किंवा तेल लावणं किंवा पोटात शेकणं किंवा ते होऊ नये म्हणून काय काळजी घ्या आणि उष्णतेमुळे होतो का हा? हो, बरोबर आहे. बोलूया आपण त्याच्याविषयी. महत्त्वाचा भाग असा आहे की उष्णता शरीरात वाढल्यानंतर फिशर्स किंवा पाईल्स वगैरे होऊ शकतात. तो भाग तिथला पिकला तर तिथं फिस्च्युला होऊ शकतो. पण उष्णता वाढल्या कारणानं गुदभ्रंश होण्याची शक्यताही कमी आहे. कुंथणं किंवा वाताची जी कारणं आहेत ना त्याच्यामध्ये थंड कारणं, स्निग्ध कारणं, गुरू किंवा पचायला जड पदार्थाची जास्ती कारणं किंवा अभिषंधासारखे पदार्थ म्हणजे केळीची शिकरण, फ्रूट सॅलड वगैरे सारखे पदार्थ जास्ती खाणं, कुंथणं, बाळणपणं जास्ती होणं किंवा गर्भिणी अवस्था वगैरे ह्याचा परिणाम जो आहे तो गुदमार्गावरती जास्ती येत असतो. पालिता मार्ग बाहेर येताना आपल्याला या गोष्टीचा वेगळ्या पद्धतीने विचार करता येत असतो आणि तो अवयव आत ढकलून त्याची ट्रीटमेंट करणं हे घरच्या घरी शक्यतो करायला नाही पाहिजे. तरीसुद्धा एक छोटासा उपाय जो आहे ना तो गुदमार्गासाठी मी सांगून ठेवतो की कवठ जे असतं कच्चं ते घ्यायचं आणि त्याचा गर काढून घ्यायचा आणि तो ऑटोक्लाव करायचं म्हणजे निर्जंतुक करायचं आणि त्याची जी पावडर आहे ती शौचाच्या मार्गाला लावायची आणि तो अवयव जो आहे तो आतमध्ये ढकलायचा. तरी त्याचा तुरटपणा आणि आंबटपणा जो आहे ना तो तिथल्या मसलची ताकद वाढवतो. त्याचा रिव्हर्स इफेक्ट जो आहे तो मज्जातंतूंच्यावरती येतो, सॅक्रल बोनपर्यंतच्या मज्जातंतूंच्यावरती येतो आणि अंग बाहेर येण्याचं जे आहे ते थांबवू शकतं. तर हा एक उपचार तुम्ही घरच्या घरी करून बघू शकता आणि त्याचा फायदासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. निर्जंतुकपणा हा तिथं खूप महत्त्वाचा आहे, स्किल महत्त्वाचा आहे. वैद्याकडे जाऊन सुद्धा तुम्ही हे करू शकता. तर मंगलाजी, आपण हा जो सरांनी उपचार सांगितला या उपचाराचा अवलंब करावा, नक्कीच फायदा मिळेल. तर सर, माझा प्रश्न आहे की हे जे आजार आहे या आजाराच्या उत्पत्तीबद्दल तुम्ही थोडंफार सांगितलं ब्रेकवरती जायच्या आधी. तर याची नेमकी आयुर्वेदामध्ये उत्पत्ती आणि उपचार याबद्दल आयुर्वेदात काय संकल्पना आहे? बरोबर आहे. कसं आहे, मगाशी मी संप्राप्ती जी सांगितली ना की कमरेच्या अवयवातलं हे दुखणं आहे. कंबर हा अवयव जो आहे त्याच्यामध्ये वातदोषाचा अधिक्य धरलेला आहे. शरीराच्या वरच्या बाजूला कफदोष, मधल्या बाजूला पित्तदोष आणि खालच्या बाजूला वातदोष असं सांगितलेलं आहे. त्यामुळे वाताच्या हिशोबाने या आजाराकडे बघायला लागतं.
वाताची वृद्धी झाली की मसलची ताकद कमी व्हायला लागते, मज्जातंतूची ताकद कमी व्हायला लागते. तसं झालं की मलमार्गामध्ये पडून राहायला लागतो. त्याच्यामुळे गुदवलींच्या ठिकाणी क्लिन्नता वाढायला लागते. प्रवाहिनी, संवरणी आणि विसर्जनी अशा 3 वळ्या ज्या असतात त्या शौचाच्या मार्गामध्ये असतात आणि त्याच्यामध्ये क्लिन्नता आली की मग काय होतं, तिथल्या रक्तप्रवाह जो आहे तो जास्ती मोठ्या प्रमाणावरती वाढून बऱ्याच वेळा मूळव्याधीची उत्पत्ती होते किंवा एनल प्रोलॅप्सची गोष्ट जी आहे ती सुरू व्हायला सुरुवात होते. त्याच्यावर माणूस कुंठायला सुरुवात करतो. मन त्याचं नाराज होतं आणि पटकन शौचाला व्हावे असं त्याला वाटत असतं आणि ते कुंठलं जातं. प्रमाणाचा परिणाम म्हणून पुन्हा काय होतं, वाताचा प्रतिलोमाशी संप्राप्ती होते आणि प्रकोप होतो आणि त्याचा परिणाम म्हणून पुन्हा अंग बाहेर येण्याची प्रक्रिया सुरू होते. तर याच्यात लोक घामाघूम होतात, छातीवरती प्रेशर येतं, ब्लड प्रेशर वाढतं. मधुमेही रुग्ण जर असेल तर त्याचे हार्ट बीट्स जे आहेत ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढतात. असं साधंच प्रकरण असतं पण त्यांनी या गोष्टी घडायला लागतात. मूत्राच्या बाबतीत तर हा विचार खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला करायला लागतो. हळूहळू काय व्हायला लागतं की ब्लॅडर जी आहे ती रेक्टमच्या पुढच्या बाजूला आहे. स्त्रियांच्या बाबतीत कसं आहे की पहिल्यांदा ब्लॅडर आहे, त्याच्या मागच्या बाजूला गर्भाशय आहे आणि त्याच्या मागच्या बाजूला रेक्टम आहे. तर त्याचा परिणाम आणि त्याच्यानं एकच पेरिटोनियल लाईनिंग गेलेलं असल्याकारणानं एकाची लक्षणं दुसऱ्यावरती यायला लागतात. मैथुनासहिष्णुता किंवा सेक्शुअल इंटरकोर्स करताना वेदना उत्पन्न होणं हे लक्षण म्हणूनच गुदभ्रंशाच्या कॉम्प्लिकेशन्समध्ये सुद्धा येतं आणि लक्षणांच्यामध्ये सुद्धा येतं आणि त्याचा त्या पद्धतीने आपल्याला विचार करायला लागतो. तर हा सगळा भाग लक्षात घेतला तर अधोभागातलं दुखणं म्हणून वाताची ट्रीटमेंट, मसल्स खराब होतात म्हणून मांसाची ट्रीटमेंट, मज्जातंतू खराब होतात म्हणून गृहिणी आणि मज्जा धातूची ट्रीटमेंट आणि त्याच्यावरून रक्तपुरवठा तिथला जर व्यवस्थित केला गेला तर तिथली इन्फेक्शन्स आणि इन्फ्लमेशन्स कमी होतात म्हणून रक्ताची ट्रीटमेंट. अशा पद्धतीने एकंदरीत ह्या पिक्चरकडे आपल्याला बघायला लागतं. बरोबर. सर, आधुनिक शास्त्रामध्ये या आजारावरती बऱ्याचदा ऑपरेशनचा सल्ला दिला जातो. बरोबर आहे. तर ऑपरेशन हे नेमकं केव्हा करावं? बरोबर आहे. आता हा एक खूप चांगला प्रश्न विचारला आकाश तू. कसं होतं, ऑपरेशन करायची पाळी सर्जनच्या हिशोबाने त्याचा धर्मच आहे कापणं हा. त्यामुळे त्याच्याकडे गेल्यानंतर तो भाग होणारच आहे. परंतु प्रत्येक सर्जन काय असं आलं की तो ऑपरेशन करतो असं नाही. कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट युजली दिली जाते. परंतु तरीसुद्धा एक लक्षात घ्यायला पाहिजे की खूप कॉम्प्लिकेशन्स ज्या वेळेला असतात ना त्यावेळेला ऑपरेशन पर्याय नसतो आणि त्यावेळेला तुम्ही वैद्याचा सल्ला घ्यायला पाहिजे. कोणतंही सेकंड ओपिनियन घेत असताना असंच करा. एकाच पॅथीतली 2 ओपिनियन्स घेण्यापेक्षा होमिओपॅथिक डॉक्टरचं एक मत घेणं, वैद्याचं एक मत घेणं आणि डॉक्टरांचं मत घेणं असं करून तुम्हाला जे योग्य वाटतं ते आणि त्या पॅथीतलं चांगलं जे आहे ते वापरून तुम्ही बरं व्हायला पाहिजे अशी आत्ताची परिस्थिती आहे. तर हे जर तुम्ही लक्षात घेतलं ना तर प्रचंड वेदना आहेत, प्रचंड अंग मोठ्या प्रमाणावरती बाहेर आलेलं आहे, त्याला जखमा झालेल्या आहे, तिथं गँग्रीनची सुरुवात झालेली आहे. मलमूत्र विसर्जन जे आहे त्याची संवेदना तुम्हाला राहत नाही आहे, गॅसेस आपोआप पास होत आहेत असं होतं आहे. वेदना तीव्र आहेत आणि त्याच्यावर रक्तस्रावसुद्धा होतो आहे. पोटात अस्वस्थपणा आणि पोट खूप दुखतं आहे. शौचाला एकदा गेले की 30-40 मिनटं त्याच्यात तुमची वाया जात आहेत. वारंवार शौचाला गेले की वारंवार अंग बाहेर येतं आहे. हे व्हायला लागलं की लोकांचं जीणं जे आहे ते खूप त्रासदायक असं होतं. अवघड जागेचं दुखणं हा मराठीतला जो वाक्प्रचार आहे ना तो इथं अगदी बेमालूम लागू पडतो आणि त्याच्याबरोबरीनं तुम्हाला असं व्हायला लागतं की भुकेची संवेदना व्यवस्थित नाही, झोपेची संवेदना व्यवस्थित नाही, कारण तुमचं मलप्रवृत्ती व्यवस्थित नसल्याकारणानं या गोष्टी घडायला लागतात. औषधाचा उपयोग होत नाही आहे आणि त्याच्यामुळं तुम्हाला तुमच्या डॉक्टरकडे जाऊन ऑपरेशन करावं की काय असं वाटायला लागतं. बऱ्याच पाठीच्या मणक्याच्या विकृती असतात, आघात झालेला असतो. अशा वेळेला तुम्हाला सर्जरी जी आहे ना ते करण्याशिवाय पर्याय नसतो आणि मग ते करायची जर झाली सर्जरी तर त्याच्या आधी पूर्वतयारी काय करायची हे सुद्धा आयुर्वेद काही गोष्टी सांगतो आणि ऑपरेशन झाल्यानंतर काय करायचं हेही सांगतो. पण त्याच्या आधी आयुर्वेद काय करून ऑपरेशन टाळायचा प्रयत्न करतो हे सुद्धा आपण बघणार आहोत. बरोबर आहे. तर प्रेक्षक हो, सर आपल्याला खूप छान पद्धतीमध्ये गुदभ्रंश म्हणजे काय, त्याच्याबद्दलची लक्षणं कोणती, कारणे कोणती, चिकित्सा कशी करावी याबद्दलची माहिती देत आहेत. त्यासोबतच सरांनी आपल्यासाठी काही आरोग्यदायी टिप्स अजून आणलेल्या आहेत. त्या कोणत्या आहेत ते पाहूया, पण एक छोट्याशा विश्रांतीनंतर. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल ID श्रीविश्वामृत@gmail.com.
विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल ID shriviswamrut@gmail.com. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. सरांनी आपल्यासाठी काही आरोग्यदायी टिप्स आणलेल्या होत्या. मागच्या ब्रेकमध्ये आपण 1-2 टिप्स पाहिल्या. आताही आपण पाहणार आहोत. कोणत्या टिप्स आहेत ते पाहूया. टिप नंबर 3, निरनिराळ्या ॲलर्जी असणाऱ्या व्यक्तींनी शतावरी, भारंगी, हळद, दारू हळद, पुनर्नवा, त्रिफळा, मेषशृंगी आणि ओवा यांचे चूर्ण समप्रमाणात घेऊन दररोज सकाळी संध्याकाळी 5-5 ग्रॅम इतक्या प्रमाणात गरम पाण्याबरोबर सेवन करावे. आठवड्यातून 2 वेळेला 10 ते 30 ml प्रमाणात एरंड तेल गरम पाण्यासह घ्यावे. हा प्रयोग सतत 6 महिने करावा. याने बहुतेक सर्व ॲलर्जी कमी होतात. टिप नंबर 4 आहे, कर्करोग होऊ नये यासाठी शतावरी, अश्वगंधा, गाईच्या तुपामध्ये फुलवलेल्या बाभळीचा डिंक समप्रमाणात घेऊन केशरच्या 1-2 काड्यासह दररोज सकाळ व संध्याकाळ 2-2 ग्रॅम इतक्या प्रमाणात सेवन करावा. हे औषध वयाच्या 35 नंतर प्रत्येकाने घेण्यासारखे आहे. तर आपल्याला टिप माहिती पडलेल्याच आहेत. आपण त्याचा अवलंब करावा. सर, आपण कार्यक्रमाकडे वळूया. सर, तुम्ही म्हणाले की ऑपरेशनची आवश्यकता कधी असते याबद्दल तुम्ही माहिती सांगितली. तर एखाद्या रुग्णाला जर ऑपरेशन सांगितलं असेल आधुनिक शास्त्राने आणि त्यांना जर आयुर्वेदाकडे वळून त्यांना ऑपरेशन टाळण्यासाठी काहीतरी करायचं आहे, तर अशा व्यक्तीने काय करावे? बरोबर आहे. कसं होतं, ऑपरेशनचे मगाशी आपण जे मुद्दे बघितले ना, केव्हा करायला लागतं, त्याला मोठा जर गुदमार्गामध्ये हे असेल, अल्सर वगैरे असेल किंवा स्पिंक्टर्स वगैरे खूप खराब झालेले असतील ना, तरीसुद्धा ऑपरेशनची बऱ्याच वेळा आवश्यकता पडते. पण ऑपरेशनने प्रत्येक वेळेला प्रश्न सुटतील का, जास्ती तब्येत बिघडेल हे सांगता येत नाही. म्हणून पहिल्यांदा लोकांनी आयुर्वेदिक औषधं घेणं हे खूप गरजेचं आहे. आता याच्यामध्ये कसं होतं, कमरेच्या हिशोबाने हा आजार असल्यानं वाताचं जसं मी प्रकरण सांगितलं ना, तसं न्यूरोमस्क्युलर जंक्शन चांगली होणं आणि मसलचं कंट्रोल जे आहे ना, मज्जातंतूचं जे कंट्रोल आहे आपल्या गुदमार्गावरती वगैरे, पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम, सिम्पॅथेटिक सिस्टीम वगैरे जी आहे, त्याचा जो संबंध येतो तो पाठीच्या मणक्यातून येत असतो. तर पाठीच्या मणक्यावरती काही लेप करणं, तिथं जळवा लावणं, तिथं विद्धकर्म किंवा अग्निकर्म करणं, सीट्स बाथ किंवा अवगाह स्वेद करणं, बेंबीपर्यंत पाणी खालचा भाग बुडेल इथपर्यंत काड्यांच्यामध्ये बसणं, त्या शौचाच्या मार्गामध्ये काही गुदपिच्चू वगैरे ठेवणं, त्याच्याबरोबर काही बस्ती करणं, ह्याच्याबरोबर लघुवमन नावाचा प्रकार असतो तो करणं, बेंबीमध्ये काही नाभीपूर्णाची औषधं असतात ते घालणं, असं जर केलं ना, तर मग तुमच्या शरीरामधल्या या आजारांचा जो सुरुवातीचा भाग आहे तोच दुरुस्त व्हायला सुरुवात होते. तर स्नायुरोग अध्याय नावाचा जो अध्याय भैषज रत्नावलीमध्ये आलेला आहे, त्याच्यामध्ये स्वर्णसिंधू नावाचं एक औषध आलेलं आहे, रौप्यभस्म म्हणून आलेलं आहे, स्नायुशूलर चूर्ण म्हणून आलेलं आहे. ते जर पोटात आपण काही म्हणजे जेवणाच्या आधी जर घेतलं ना, तर आतड्याची ताकद वाढते, त्याचा मज्जातंतूंचा जो सप्लाय आहे तो चांगला हेल्दी होतो, रक्तप्रवाह चांगला व्हायला लागतो. आणि त्या पाठीच्या मणक्यावरती जर तुम्ही लेप वगैरे केले तर तुमच्या शौचाच्या मार्गाचं बाहेर येण्याची प्रवृत्ती जी आहे ती कमी व्हायला लागते. चांगेरीसारखी वनस्पती आहे ती तर ह्याच्यासाठी अतिउत्कृष्ट काम करत असते. तर त्याचं तूप जे आहे ते पोटामध्ये घेणं, नस्य त्याचं करणं, नाभीमध्ये ते घालणं आणि त्याचा शौचामार्गामध्ये बोळा ठेवणं किंवा बस्ती करणं, ह्याचा जबरदस्त परिणाम जो आहे तो याच्यासाठी होतो. पक्षवद नावाचा जो आजार आहे त्याच्यात जी तेलं आणि तुपं वापरली जातात त्याचा वापर या आजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होतो. मूषकसिद्ध तेल नावाचं एक तेल आहे, उंदराच्या शरीरापासून तयार केलेलं, त्याचं आतडं वगैरे काढून त्याच्यापासून केलेलं एक तेल आहे आणि तूपही मिळतं. आणि त्याचा शौचाच्या मार्गामध्ये ठेवण्यासाठी जर बोळा वापरला गेला तर त्याचा उत्तम पद्धतीने फायदा जो आहे ना, तो लिगामेंट्स, टेंडॉन्स आणि मसल्सवरती येतो. आणि आपल्या पेल्विसचा जो फ्लोअर जो आहे तो उत्तम पद्धतीने तयार व्हायला लागतो. शौचाचा मार्ग ज्या ज्या ठिकाणी बांधला गेलेल्या बंधनांनी ते बंध त्यांनी रिजिड चांगले तयार व्हायला लागतात आणि त्याचा परिणाम म्हणून हा आजार उत्पन्न झालेला हळूहळू कमी व्हायला लागतो.
आणि मग अगणित तुम्ही चांगला केला, गृहिणी रोगाची ट्रीटमेंट जर दिली गेली आणि पथ्याचं खाणं जर तुम्ही खायला सुरुवात केली, त्याच्यावरती सर्वांगासनासारखं आसन केलं, विपरीत करणी जर तुम्ही सुरू केली किंवा मूलाधार बंद, जालंधर बंद आणि उडियान बंद यांचा अभ्यास तुम्ही सुरू केला आणि हळूवार पद्धतीने केलेले अनुलोम विलोमसारखे प्राणायाम जर तुम्ही करायला लागलात, भ्रामरी प्राणायाम करायला लागलात आणि शंख मुद्रा जी आहे ती जर तुम्ही करायला लागलात ना, तर या औषधाचा परिणाम खूप चांगला येतो. त्याला वयाची अट आहे, खूप 70-80 वर्षाचं वय आहे आणि ही ट्रीटमेंट केलेली आहे, तर ऑपरेशनचाही फारसा फायदा नसतो आणि औषधांचाही फारसा फायदा नसतो. एवढी तब्येत तुमची चांगली ठेवता येईल तेवढं ठेवणं आणि मलप्रवृत्ती साफ कशी होईल हे बघणं हे खूप गरजेचं असतं. तर हा जो भाग आहे तो सगळा आपल्याला ट्रीटमेंटच्या हिशोबाने बघायला लागतो की ज्यावेळेला ऑपरेशनची गरज आहे असं डॉक्टर म्हणतात, त्यावेळेला वैद्याचा जवळच्या वैद्याचा सल्ला तुम्ही घ्यायला पाहिजे. नक्कीच. आपल्याकडे फोन आलेला आहे. त्र्यंबकजी आहेत जालन्याहून. त्र्यंबकजी, आपला प्रश्न विचारा. त्र्यंबकजी. हॅलो. हां बोला. हां बोला. आतमध्ये खालून कडे आहे ना संडास व्हायचं आतलं, त्याला सूज आहे. बर. त्र्यंबकजी, तुम्ही आपल्या टीव्ही संचाचा आवाज बंद करा, म्हणजे प्रश्न तुम्हाला सलग विचारताही येईल आणि आम्हाला कळेल सुद्धा. हो. ठीक आहे. एवढी तक्रार आहे ना. तुमचं वय किती आहे सांगाल का त्र्यंबकजी? वय 74. बरं बरं, ठीक आहे. आता काही औषधं सुरू आहेत का तुमची डायबिटीज ब्लड प्रेशरसाठी? आहे. नाही नाही, ब्लड प्रेशर डायबिटीज काय आहे का तुम्हाला? नाही ना, डायबिटीस नाही, बायपास झालेलं आहे. बरं बरं, ठीक आहे. आणि शौचाच्या मार्गातून रक्त वगैरे पडत नाही ना? स्वच्छ कडक होती. बरं बरं, काय हरकत नाही. आपण तुम्हाला सल्ला देऊया. खाणं पिणं वागणं कसं असावं हे सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. तर त्र्यंबकजींना आता जो त्रास होतो जो वयाच्या 74 वर्षी होतो आहे, म्हणजे वाताचा अधिक त्याच्यात आहे. पण खास सुटणं हा जो प्रकार आहे ना, कोणत्याही बहिरूप स्रोत झाला, मग नाक असू दे, डोळे असू दे, तोंड असू दे, कान असू दे, गुदमार्ग असू दे, योनिमार्ग असू दे किंवा आणखी कोणताही मार्ग असू दे, मूत्रमार्ग, इथं इचिंग सुरू झाली की पहिली गोष्ट काय होते तर तुम्हाला कुर्मी असण्याची शक्यता जी आहे ती जास्ती असते. गालाला हात लावला आणि कानाला हात लावला तर गाल आपले जे आहे ते कानापेक्षा जर गार लागायला लागले तर आपण समजावं की आपल्या पोटामध्ये कृमी असण्याची शक्यता आहे आणि डिवर्मिंग करणं खूप गरजेचं असतं. तर आत्ता त्यांना शौचाच्या मार्गात जो मल आहे तो बाहेर पडत असताना त्यातले कृमी बाहेर पडणं हे गरजेचं आहे आणि त्यासाठी त्यांनी सुवर्णयुक्त ब्राह्मीवटी नावाचं औषध आहे ते विडंगासव किंवा विडंगारिष्ट जे मिळतं ते पोटात घ्यायला पाहिजे आणि कृमी कुठारच्या गोळ्या रात्री 2 घ्यायला पाहिजे. हे 15 दिवस घेतल्यानंतर मग एरंडेल तेलाचा जुलाब घ्यायचा, म्हणजे त्यांची ही शौचा जागेची खाज जी आहे ती कमी व्हायला लागेल. हे होत असताना तिथं फंगल इन्फेक्शन बऱ्याच वेळा होत असतात. तर अशा वेळेला रुईच्या पानांचा रस आणि हळद एकत्र करून त्याच्यामध्ये तिळाचं तेल किंवा खोबऱ्याचं तेल घालून गरम करायचं आणि ते जे तेल आहे ते तिथं लावायला वापरायचं. तर तो खाजेचा जो भाग आहे तो त्यांचा निश्चितपणे कमी व्हायला लागेल. आणि बायपास जर झालेले असेल तर त्यांनी संध्याकाळचं खाणं त्यांचं बंद करावं, भाजकं खावं आणि दुपारी एकदा जेवावं, म्हणजे त्यांचं इतरही आरोग्य चांगले राहील हृदयाचं आणि आत्ता जो शौचाच्या मार्गाचा त्रास होतो तोही कमी होईल. बरोबर. तर सरांनी आपल्याला खूप साऱ्या औषधी वनस्पतीबद्दल सांगितलं आहे. सरांनी आपल्यासाठी सुद्धा काही आरोग्यदायक औषधी वनस्पती आणलेल्या आहेत, त्याबद्दलची ती माहितीसुद्धा देणार आहेत. पण पाहूया ते कोणते आहेत एक छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल आयडी श्रीविश्वामृत@gmail.com. विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल आयडी श्रीविश्वामृत@gmail.com. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सर, प्रेक्षकांसह आम्हाला सुद्धा उत्सुकता आहे की तुम्ही कोणत्या औषधी वनस्पती आणली आहेत, तर आज कोणते वनस्पती दाखवणार? बरोबर आहे. काही वनस्पती इथं आणले ते आपण बघूया.
ही पहिली वनस्पती इथं माझ्यासमोर जी दिसते ना, ही टच मी नॉट म्हणजे लज्जालू किंवा लाजाळू नावाची वनस्पती आहे. याला छोट्या शेंगासुद्धा झालेल्या आहे आणि याच्या पानाला हात लावला की ते लगेच मिटतं, हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं असेल. तर याचा पंचांग वापरायचा म्हणजे संपूर्ण वनस्पती जी आहे ना त्याचं सिद्ध घृत करता येतं किंवा तेल करता येतं. तेल करायचं आणि त्याचा बोळा जो आहे तो शौचाच्या मार्गामध्ये ठेवायचा आणि इथं तूप करायचं आणि ते पोटामध्ये घ्यायचं. तर ह्यांनी मनोरोग हरणंसुद्धा होतं. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर जे आहेत ना षड्रिपू, त्यांचा जोरसुद्धा ह्याने कमी येतो असं लक्षात येतं. आणि त्याच्याबरोबरीने आतड्याची ताकद ह्यानी खूप चांगल्या पद्धतीने वाढते, कारण ही तुरट रसाची वनस्पती आहे. तर रक्ताचं प्रसादन करणं, रक्ताचं शोधन करणं, मांसाला बळ देणं आणि मज्जातंतूंना बळ देणं, एवढं सगळं काम जे आहे ते ह्या लाजाळूमुळं घडू शकतं. ही दुसरी जी वनस्पती इथं, तिला 3 पाणी असं म्हणतात मराठीमध्ये आणि चांगेरी किंवा आंबोशी असं सुद्धा इथं नाव आहे. किल्वरसरच्या आकाराची पानं असतील, तुम्ही हे बघू शकता. आणि ही छोटीशी वनस्पती आहे. याचे 1-2 प्रकार महाराष्ट्रात उपलब्ध आहेत आणि याचं पिवळं फूल येतं आणि त्याला एक शेंग असते. शेंगेला जर आपण पिकलेल्या शेंगेला जर बोट लावलं ना तर ती आळोखे पिळोखे जर फुटते आणि इतरत्र तिचे बी पडतात आणि हिची रुजवण दुसरी ठिकाणी होत असते. ग्रहण्यर्षो विकाराग्नी सामला वात कफेयिता उष्णा किंचित कषायाचे चांगेरी चागदी दीपनी असे याचे गुण सांगितलेले आहेत. तर पोटाचे सगळे आजार, लहान आतड्याचे आजार, IBS किंवा इरिटेबल बॉल सिंड्रोम जो आहे तो, इन्फ्लेमेटरी बॉल सिंड्रोम, रक्त पडणं, क्रोन्स डिसीज आणि अल्सरेटिव्ह कोलायटिस ह्याच्यासाठी अप्रतिम काम करणारी ही वनस्पती आहे. आणि ह्याच्याबरोबर गुदभ्रंश आणि योनिभ्रंशासाठी सुद्धा ही उपयोगी पडते. सुनिशनक चांगेरी घृत म्हणून एक घृत सांगितलेला आहे. तर ह्या वनस्पतीपासून किंवा आंबाडी किंवा चुक्यापासून तयार करता येतं आणि त्याचा अप्रतिम फायदा होतो. त्याच्यात बस्त्याध्मान म्हणजे वारंवार लघवीला जावं वाटणं, ही प्रक्रियासुद्धा तिने खूप चांगल्या पद्धतीने कमी करता येते. दुसरी इथे एक वनस्पती आहे, ही मंजिष्ठा नावाची वनस्पती आहे. मंजिष्ठा आणि प्रवाळ पंचामृत अशा 2 गोष्टी ज्या आहेत त्या जेवणाच्या सुरुवातीला पहिल्यांदा घ्यायच्या गरम पाण्याबरोबरती. आणि त्याच्याबरोबरीने जर तुम्ही पिंपळीचा क्षीरपाक घेतला, पिंपळी बऱ्याच लोकांना माहीत असते पण नवीन तरुण पिढीला माहीत नसते म्हणून हे लेंडी पिंपळी असं म्हणतात. आणि हे जे प्रकरण आहे हे सकाळी दुधात उकळून त्याचा क्षीरपाक करून घ्यायचा. हे सकाळी घ्यायचं आणि मगाशी सांगितलेलं औषध दोन्ही जेवणाच्या आधी घ्यायचं. असं 15 दिवस ते 21 दिवस केलं ना तर शौचाचा मार्ग जो आहे तो पूर्णतः आतल्या बाजूला येणं ही प्रक्रिया सुरू होते. त्याच्याबरोबर इथे हे जे दिसतंय प्रकरण, ही सोन्याची सुवर्णशलाका आहे. हे पुढं सोन्याचा अंश तुम्हाला दिसतोय हा. तर हा गरम करून काही विशिष्ट भागावरती, ओटी पोटावरती, मॉन्स पिबिसवरती आणि सॅक्रल बोन जे आहे त्याच्या ठिकाणी अग्निकर्म केलं जातं. तर त्या आतड्याची ताकद वाढते, वाताचं शमन होतं आणि कटिरातल्या सगळ्याच अवयांचं बळ जे आहे ते आपण यांनी वाढवू शकतो. तर अशी ही एक गोष्ट आहे. त्याच्यानंतर ज्यांना पस फॉर्मेशन झालेलं आहे, इन्फ्लेमेशन झालेलं आहे, शौचाच्या मार्गामध्ये दुखावा खूप आहे, खाज आहे आणि आग आहे, अशा लोकांना या जलौका ज्या आहेत ना, जळवा या दिसत आहेत पाहिजे इथे तुम्हाला. तर ह्या जळवा ज्या आहेत त्या तिथे लावायच्या. शौचाच्या मार्गाला डायरेक्ट ह्या साक्षात लावायचे नाही, कारण त्या इन्फेक्टेड अशा उंड जर झाल्या तर त्यातनं फिशुला तयार होऊ शकतो. परंतु कमरेच्या भागाला आणि ओटीबोटाच्या खालच्या बाजूला जर ह्या जळवा लावल्या गेल्या तर 1 स्क्वेअर फूटमधलं रक्त त्या शुद्ध करतात. आतड्याची ताकद यांनी वाढते, मसलचा टोन जो आहे तो उत्तम पद्धतीने वाढतो. आणि दर 7 दिवसांनी या जळवा लावता येतात. एकाची जळू दुसऱ्याला आपण लावत नसतो आणि यांनी इतर इन्फेक्शनचं सुद्धा भीती बाळगण्याचं काही कारण नसतं. त्याच्यावरून 5 वनस्पती ज्या आहेत ना, वट, उदुंबर, अश्वत्थ, प्लक्ष आणि पारिश, त्यापैकी हे उंबराचं झाड इथं आपण आणलेलं आहे आणि याला पंचक्षीरी वृक्ष किंवा पंचवल्कल असं म्हणतात. तर ही वनस्पती तुरट रसाची असल्याकारणानं ह्याचे गुदबस्ती देणं असं जर केलं गेलं तर त्या अवयाचा टोन जो आहे तो वाढतो. तिथली शैथिल्याची जी भावना आहे ती कमी व्हायला लागते आणि आतडं जे आहे ते एकमेकांमध्ये घुसण्याची जी प्रक्रिया आहे तीसुद्धा ह्यांनी उत्तम पद्धतीने वरच्या लेवलवरती कमी यायला लागते. तर ह्या काही अशा वनस्पती आहेत की ज्याचा वापर आपण करू शकतो आणि या गुदमार्गाच्या रुग्णांना त्यातनं चांगला फायदा होऊ शकतो. धन्यवाद सर, आपण खूप छान माहिती दिली औषधी वनस्पतीबद्दल. सर, माझा प्रश्न आहे की आपण जेव्हा एखादा व्यक्ती येतो आणि त्याला ऑपरेशन सांगितलं आहे तर अशा वेळी त्याने काय आयुर्वेदिक पूर्वकर्म पश्चातकर्म करू शकतात का, असं काय आहे का? करायला हवं. काय होतं, ॲनेस्थेसिया, रक्त देण्याची प्रक्रिया, इन्फेक्शन्स होणं, जखम जी झालेली आहे ती लवकर भरून येणं, ह्याच्यासाठी व्रणितोपासनी अध्याय म्हणून एक सांगितलेला आहे. तर त्रिफळ गुग्गुळ, कैशर गुग्गुळ आणि अमृता गुग्गुळ या 3 गुग्गुळ कल्प जे आहेत ना ते 1-1 गोळी 3 वेळा प्रत्येक व्यक्तीने घ्यायला पाहिजे ऑपरेशनच्या आधी 15 दिवस. ओलं खोबरं जर तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात जर खाल्लं तर तुम्हाला रक्ताची कमी पडत नाही, रक्ताचं प्रसादन होतं, जखमा लवकर भरून यायला लागतात.
आणि ह्याच्याबरोबर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन केलं, वेळेवरती जेवण केलं, प्राणायाम जर केले, कपालभाती, अनुलोम विलोम आणि सर्वांगासन केलं तर तुमच्या शरीरामध्ये जे बदल घडतात त्याच्यामध्ये नवीन टिश्यू आणि ग्रॅन्युलेशन तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ती खूप वाढीला लागते. रसायन सेवन म्हणजे च्यवनप्राशासारखं औषध सकाळी घ्यायचं आणि रात्री होताना वाजीकरण औषध घेतलं आणि ब्रह्मचर्याचं पालन केलं तर जखमा पटकन भरून येतात, शरीरातली जीवनशक्ती जी आहे ती जोर पकडते, ओज वाढायला लागतं, ऑपरेशनची तुमची भीतीसुद्धा कमी व्हायला लागते. ओंकारचा जपसुद्धा ह्याच्यासाठी खूप उपयोगी पडतो. तर ह्या गोष्टी पहिल्यांदा जशा केले तशाच ऑपरेशन झाल्यानंतरसुद्धा करायच्या आहेत. असं जर केलं तर तो स्कार कमीत कमी राहतो, डाग त्याचे कमीत कमी राहतात, जखमा पटकन भरून येतात, लेअर टू लेअर जे सुचर केले किंवा पर्सिंग सुचर वगैरे जे काय ऑपरेशन्स केली गेलेली आहे ती चांगल्या पद्धतीने सक्सेसफुल होतात. आणि बऱ्याच वेळा गुदमार्गाला आधार देणं, कटिराच्या आतल्या बाजूला तो अवयव जो आहे तो अडकून ठेवणं, अशा पद्धतीची जी ऑपरेशन्स असतात ती जर लक्षात घेतली तर तुम्हाला या पद्धतीने विचार करून जर पूर्वकर्म आणि पश्चात्कर्म जर तुम्ही केलं तर आयुर्वेदाचा तुम्हाला निश्चितपणे चांगला फायदा होऊ शकतो आणि तसा तुम्ही तो करून घ्यायला पाहिजे. नक्कीच सर. सर असं पाहिलं गेलं आहे की जेव्हा पण आपण आयुर्वेदचा विचार करतो, चिकित्सेचा विचार करतो तर त्याच्यामध्ये पंचकर्म, योगोपचार किंवा आहाराचे पथ्याबद्दल जास्त सांगितलं जातं. तर या आजारामध्ये असं काय आहे का? कसं आहे, पू उत्पन्न होऊ नये असा जो आहार असतो ना तो खायला पाहिजे. तुम्ही ब्रेड, इडली, डोसे, ढोकळे, पिझे जर खात बसला तर तुम्ही कधीच कोणत्याच आजारात चांगले गुण घेऊ शकत नाही, कोणत्याही पॅथीची औषध घेतली तर चांगलं नित्य खायचं जे अन्न आहे ना ते सातू आहेत, गहू आहेत, तांदूळ भाजून घेणं आहे, पावसाचं पाणी किंवा डिस्टिल वॉटर आहे, मध आहे किंवा मूग आहे, हे जर तुम्ही जर पोटात जिवंतीची भाजी आहे हे जर घेतलं तर तुम्हाला कोणताच आजार होत नाही. झालेला असेल तर तो पटकन बरावायला लागतो. तर कोरडं अन्न घेणं, 6 रसाचं अन्न घेणं, वेळेवरचे अन्न घेणं, लवकर झोपणं, लवकर उठणं, थोडा माफक व्यायाम करणं हे कधीही तुम्हाला उपयोगीच पडणार आहे सगळ्याच गोष्टीसाठी. ओके सर, तुम्ही सांगितलं की याच्यामध्ये भरपूर वनस्पती आपण वापरू शकतो या आजारामध्ये. तर कोणकोणत्या वनस्पती आणि कोणकोणते द्रव्य आपण वापरू शकतो? नागकेशर हे असं एक चूर्ण आहे की ते 14 दिवस जर तुम्ही सकाळी संध्याकाळी 10-10 ग्रॅम जर पोटामध्ये घेतलं गरम पाण्यावरती, मोठा डोसा येतो ना, तर हा गुदभ्रंशाचा त्रास खूप उत्तम पद्धतीने कमी होतो. मायफळ म्हणून जे आहे त्याचा काढा करायचा आणि त्याने शौचाची जागा धुवायची किंवा क्षारोधकाने धुवायची. योगक्षार, सज्जक्षार पाण्यात टाकून त्या पाण्याने गुदप्रक्षालन करायचं तर जबरदस्त त्याचा परिणाम येतो. वृद्धिबाधिकावटी किंवा सुकुमार कषाय अशी जी औषधं आहेत ना ते वैद्याच्या सल्ल्याने तुम्ही घेऊ शकता. सुरण मोदक नावाचं सुरणाचं एक औषध आहे, ते अप्रतिम काम करतं. आणि खौड नावाची एक वनस्पती पुण्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात ती सिंहगडला ती मिळते. तर ते रान द्राक्ष जे आहे ना त्याचा वापर ह्या आजारासाठी अप्रतिम होतो. तर अशी काही औषधं आहेत की जी तुम्ही जवळच्या वैद्यांच्याकडनं निश्चित वापरू शकता. तर सर धन्यवाद, तुम्ही खूप छान माहिती दिली आपल्याला या आजारांबद्दल. तर प्रेक्षको, सरांनी आपल्याला फार छान आणि उत्तम पद्धतीमध्ये गुदभ्रंश, त्याचे लक्षणं काय, त्याची कारणे कोणकोणती, त्यावरती चिकित्सा कोणती करावी, त्यासकट त्याच्यावरती ऑपरेशन टाळण्यासाठी आपण काय काय करावे याबद्दलची एकदम सखोल माहिती आणि मार्गदर्शन केलेले आहे. सरांसोबतच्या या चर्चेनंतर नक्कीच तुमच्या मनात आजच्या या विषयाला अनुसरून जे काही प्रश्न असतील, काही शंका असतील त्यांचं निराकरण झालं असेल तर अशी मी आशा बाळगतो. सर, आज आपण इथे आलात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरेसुद्धा दिली आणि त्यांचे मुलाचे मार्गदर्शन केले. या सर्वांसाठी मी प्रेक्षकांतर्फे आणि सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे आभार मानतो. धन्यवाद सर. नमस्कार. तर प्रेक्षक झाली आहे तुमची रजा घेण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, हसत राहा. धन्यवाद. विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल ID श्रीविश्वामृत@gmail.com.